हॅलो अँड गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपलं सायन्स 1चं सेकंड युनिट सुरू करणार आहे, दॅट इज वर्क अँड एनर्जी. या युनिटमध्ये आपल्याला जे कन्सेप्ट शिकायचे आहेत ते कन्सेप्ट आहेत वर्क, एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, देन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड लास्ट फ्री फॉल. हे युनिट आपण आता सुरू करूया. सगळ्यात पहिले दिलं आहे आपल्याला ऑब्झर्व. काय दिलेलं आहे? व्हेरियस ॲक्टिव्हिटीज आर शोन इन दिस पिक्चर. ही मुलगी इथं अभ्यास करताना दिसते. शी इज डुईंग सम होमवर्क. This boy is playing with a ball. This girl, she is watching TV, and this man, he is doing some labor work. Now there is a question: in which of the pictures above has work been done? Now according to normal meaning of work done, we can say that all these four are doing some work. म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये जर आपण विचार केला तर या चारही एक्झाम्पल्समध्ये वर्क डन आहे असं आपण म्हणू शकतो. सेकंड एक्झाम्पलमध्ये मात्र काय आहे? ॲक्च्युली याचा आन्सर काय सांगता येईल आपल्याला? द बॉय अँड दिस मॅन, दे आर डुईंग सम वर्क, बट दिस गर्ल हू इज डुईंग होमवर्क अँड दिस गर्ल हू इज वॉचिंग TV, they are not doing any work. Now from scientific point of view, when do we say that no work was done? Now we have to answer in scientific point of view. Now what is the scientific point of view? When we can say that work is done? When there is a displacement because of the applied force. We know that whenever we have to move an object or when we have to do some work, then we have to apply some force. And if with the application of force, if there is a displacement of the object, then we can say that there is work done. Now in this first example and in third example, there is no displacement, and therefore no work is done in these examples by scientific point of view. Means generally any mental or physical activity is referred to as work. When we walk or काय म्हटलं run, the energy in our body is used to do the necessary work. We say that a girl who is studying is working or performing work, but what is this? It is mental work. Homework doing is mental work. Watching TV is mental work. And therefore त्या ठिकाणी या दोन एक्झाम्पल्समध्ये कुठलंही वर्क डन झालेलं नाही. व्हाय? बिकॉज वेन वी डील विथ इन सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, देन वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग. त्या ठिकाणी मात्र वर्कचं काय असणार आहे? स्पेशल मिनिंग असणार आहे. मग आता हे स्पेशल मिनिंग काय आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की वर्क is said to be done when a force is applied on an object causes displacement of the object. त्या ऑब्जेक्टची जर डिस्प्लेसमेंट झाली असेल तर काय झालेलं असतं? वर्क डन झालेलं असतं. जसं की सेकंड एक्झाम्पलमध्ये आणि फोर्थ एक्झाम्पलमध्ये जो बॉल आहे आणि जे काही तिथे तिथे वेट दिलेलं आहे, या दोन्ही गोष्टींची डिस्प्लेसमेंट झालेली आहे आणि म्हणून वर्क डन झालेलं आहे. Now what is the expression for work? It is force into displacement. Force F and displacement S is equals to W, that is work done. Now what are different types of forces and their examples? आता किती प्रकारचे वेगवेगळे फोर्सेस असतात? याच्या आधीच्या युनिटमध्ये आपण शिकलेलो आहे टाइप्स ऑफ फोर्सेस. ठीक आहे, जसं की मस्क्युलर फोर्स असेल, नंतर एखादा ॲटॉमिक एनर्जी किंवा ॲटॉमिक फोर्स असेल, हा सुद्धा फोर्स आहे. जेवढे म्हणून एनर्जीचे प्रकार आहेत ते सगळे काय येतील याच्यामध्ये आपल्याला फोर्समध्ये आपल्याला घेता येतील. यू हॅव लर्न्ड हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट व्हेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स, हाऊ डू वी कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन. म्हणजे जर काय, आता इथे डिस्प्लेसमेंट वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. जर एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स लावला असेल आणि ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट त्याच डायरेक्शनने होत असेल, जसं तुम्ही सायकल चालवताना तुम्ही फोर्स लावता आणि त्या सायकलची तिथे डिस्प्लेसमेंट होते. कोणत्या डायरेक्शननी होते? ज्या डायरेक्शननी फोर्स लावलेला असेल त्याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट होते. या केसमध्ये आपण वर्क डन जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण सहज मोजू शकतो. लावलेला फोर्स किती होता मल्टिप्लाइड बाय झालेली डिस्प्लेसमेंट. पण जर लावलेल्या फोर्सनी होणारी डिस्प्लेसमेंट फोर्सच्या डायरेक्शनमध्ये जर नसेल तर काय? इथे आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल A, एक्झाम्पल B अँड एक्झाम्पल C. ठीक आहे,
मग आता इथे आपल्याला काय म्हणायचं आहे, यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट्स डिपिक्टेड इन बी अँड सी अबोव. ए मधला इव्हेंट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वरती दिलेला आहे. मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉईंट ए टू बी अलॉंग द सरफेस. शी हॅज यूज्ड फोर्स एफ फॉर द पर्पज. हॅज ऑल द एनर्जी शी स्पेंट बीन यूज टू प्रोड्यूस ॲक्सेलरेशन इन द ब्लॉक. विच फोर्सेस हॅव बीन ओव्हरकम यूजिंग दॅट एनर्जी. आता इथे तिने तो ब्लॉक मूव्ह केलेला आहे. ब्लॉक मूव्ह करताना तिने फोर्स लावलेला आहे. जेवढा तिने फोर्स लावला तेवढाचा तेवढा सगळा फोर्स हा तो बॉक्स जो आहे तो ॲक्सेलरेट करण्यासाठीच वापरला गेला आहे का, नाही. तर काय झालेलं आहे इथे या टेबलकडनं त्याला रेझिस्टन्स फोर्स लावलेला आहे. जो काही फोर्स तिने लावलेला असेल त्या फोर्सला या रेझिस्टन्स फोर्सच्या अगेन्स्ट काम करावं लागलेलं आहे. तुम्ही सायकल चालवताना याचा अनुभव घेतला असेल. जर रस्ता ओबडधोबड असेल तर काय होतं, आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो, कारण ग्राउंडकडनं होणारा रेझिस्टन्स फोर्स हा काय असतो, जास्त असतो. ठीक आहे. आता बी आणि सी मधले इव्हेंट्स पाहूया. व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग, द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी जो फोर्स लागलेला आहे तो फोर्स इथे आपल्याला सरळ दिसत आहे की या वरच्या डायरेक्शनने इकडे फोर्स लागलेला आहे. आणि जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट कशी झालेली आहे, या अलॉंग सरळ डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजेच डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे कसं आहे, सारखं नाही आहे. या दोनमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे एक अँगल झालेला आहे. सिमिलरली वेन अ लार्ज व्हेकल टोज अ स्मॉल वन, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर नॉट सेम, दे आर डिफरंट. इन बोथ दीज केसेस म्हणजेच या दोन्ही केसेसमध्ये काय होणार आहे, द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स ॲन अँगल विथ द डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्या फोर्सच्या डायरेक्शननी काय केलेलं आहे, तर डिस्प्लेसमेंटसोबत अँगल केलेला आहे. लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. म्हणजे आता या केसमध्ये वर्क डन झालेलं कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. म्हणजे जी काही तिने स्ट्रिंग पकडलेली आहे त्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय झालेला आहे आणि जे टॉय कार आहे त्याची डिस्प्लेसमेंट ही हॉरिझॉन्टल रेषेमध्ये झालेली आहे. नंतर इन दिस केस, इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन, वी हॅव टू कन्वर्ट द अप्लाइड फोर्स इंटू द फोर्स ॲक्टिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. इथे म्हणजे जो फोर्स आपण लावलेला आहे त्याच फोर्सला आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागणार आहे. कशामध्ये, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. लेट एफ बी द अप्लाइड फोर्स अँड F1 इज इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे जो स्ट्रिंगच्या डायरेक्शनमध्ये लागलेला आहे तो झाला F हा फोर्स, आणि जो सरळ डायरेक्शनमध्ये काम करत आहे तो घेतलेला आहे F1. ठीक आहे. मग आता या ठिकाणी W इज इक्वल्स टू किती असणार आहे, लावलेला फोर्स F1 इंटू झालेले डिस्प्लेसमेंट दॅट इज S. द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग दॅट इज ॲट ॲन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. लेट थिटा बी द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ द हॉरिझॉन्टल. हा झाला थिटा हा अँगल इथे झालेला. ठीक आहे, की जो काय आहे हा थिटा हा अँगल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा झाला फोर्स F आणि हा झाला फोर्स F2. ठीक आहे. त्यानंतर इथे ट्रिग्नोमेट्रीमधले कन्सेप्ट वापरलेले आहेत. आता ट्रिग्नोमेट्री का वापरली आहे, कारण त्याच्यामध्ये हा एक रेशो आहे कॉस थिटा नावाचा, की ज्याची व्हॅल्यू किती असते, बेस म्हणजे ही खालची लाईन F1 आणि हायपोटेन्यूस म्हणजे ही आडवी रेषा. ठीक आहे. मग बेस म्हणजे किती आहे इथे F1 आहे, म्हणून F1 अपॉन F दॅट इज F1 इज इक्वल्स टू F कॉस थिटा. मग ही किंमत कुठे टाकली, एक्सप्रेशन 1मध्ये टाकली, तर काय येतं, W इज इक्वल्स टू F इंटू कॉस थिटा इंटू S. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जो थिटा आहे त्या थिटाच्या व्हॅल्यूजवरनं आपल्याला W किती असेल ते काढायचं आहे. हे झालं त्याचं एक्सप्रेशन. मग थिटा जेव्हा 0 असेल तेव्हा काय, तर कॉस थिटाची किंमत असते 1. ठीक आहे. म्हणजे 0 डिग्री एवढा अँगल झालेला आहे. याचा अर्थ आता काय आहे की F आणि F1 दोन्ही सेम आहेत, वेगवेगळे नाहीत, आणि म्हणून मग Wची किंमत किती येते, तर F इंटू S एवढी येते. यांच्यावर कन्क्लूड काय करता येईल आपल्याला, हिअर F अँड F1 बोथ आर सेम. देन सेकंड, 90 डिग्री थिटाची किंमत असेल तेव्हा कॉस थिटाची किंमत असते 0
वर्क डन हे किती होऊन जातं, 0 होऊन जातं. कन्क्लुजन काय असेल इथे, नो वर्क हॅज बीन डन हिअर, म्हणजे कुठलंही वर्क डन झालेलं नाही. आणि आता 180 डिग्री थिटाची किंमत आहे, कॉस थिटाची किंमत -1, इथे W इज -FS आलेलं आहे. याचाच अर्थ काय झालेला आहे, वर्क डन निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजेच आता वर्क डन आणि डायरेक्शन ऑफ फोर्स बोथ आर डिफरंट, दोन्ही डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. आणि म्हणून मग इथे निगेटिव्ह वर्क डन झालेलं आहे. ठीक आहे, या पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेऊ.